चला मंडळी, आज झणझणीत अशी मिसळ बनवूया। तर सर्वात अगोदर मी इथे एका कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर व आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे। कांदा हलका तांबूस रंगावरती परतला की त्यामध्ये हळद घातलेली आहे, मटकी घातलेली आहे, मीठ घालून पाणी घालून याला एक शिट्टी काढायची आहे। वाटणामध्ये मी निम्म ओलं खोबरं व निम्म वाळलेलं सुक्क खोबरं घेतलेलं आहे व थोडीशी कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून वाटण केलेलं आहे। एका पातेल्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा टाकायचा आहे। कांदा हलका तांबूस रंगावरती परतला की यामध्ये कढीपत्ता व आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर एक पिकलेलं टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिटं तेलात टोमॅटो परतलं की केलेलं वाटण घालायचं आहे। वाटणाला छान असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मिसळ मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर, त्याचबरोबर मीठ घालायचं आहे व शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे। 5 ते 6 मिनिटं याला मध्यम आचेवरती उकळी काढायची आहे। तयार आहे झणझणीत अशी मिसळ। चला खायला या आणि जाता जाता चॅनल नक्की सबस्क्राईब करा।